नवी मुंबईतल्या खारघर परिसरात चाकूचा धाक दाखवून तब्बल 57 तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा खारघर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, कार आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाय। फिर्यादी सुरेश नामदेव मोरे हे 22 एप्रिल रोजी बेलापूरहून परतत असताना त्यांच्या मागून आलेल्या तिघांनी त्यांना मारहाण केली। त्यावेळी मोरेंच्या हातावर चाकूने वार करून त्यांच्याकडची 57 तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी ही हिसकावून आरोपी पसार झाले होते। या प्रकरणात फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळीनंच आपल्या पत्नी आणि मेव्हण्याच्या मदतीने हा कट रचल्याचं निष्पन्न झालंय आणि या प्रकरणात खारघर पोलिसांनी अभिनंदन तानाजी माळी, कोमल अभिनंदन माळी आणि वैभव भानुदास माळी यांना अटक केली आहे। फिर्यादीचे जवळपास 57 तोळेचे दागिने जबरीने चोरून घेऊन गेले। यामध्ये मग खारघर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की यातील फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी याचीच हे सोन्याचे दागिने बघून नियत फिरली होती आणि त्यांनी हा कट रचला। आपण याच्यामध्ये एकूण 7 लोकांना अटक केलेली आहे। 5 लोक न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत आणि राहुल माळी आणि हर्षद सगरे हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।